जय छत्रपती शिवराय। आज आम्ही तुम्हाला घेऊन जात आहोत रामगळ या ठिकाणी। सुट्ट्यासाठी एकदम म्हणजे एकदमच मस्त असं ठिकाण आहे। आता तुम्हाला शाळेला सर्वांना सुट्ट्या लागतातच आहेत, तर एकदा विजिट करा सगळ्यांनी। चला आता आपण रामगळ तिकडे निघालोय आणि बघताय तुम्ही आता इथं जे असं वातावरण दिसते ना, हे थोडंसं पावसाळ्यामध्ये ना खूप अशी हिरवळ असते, पण आत्ता पण तुम्ही सुट्टीला आलात ना तर इतकं तुम्हाला प्रसन्न वाटणार आहे, एवढं छान वाटणार आहे। सुट्टीचा पुरेपूर उपयोग तुम्ही घेणार आहे, कारण तुम्ही इकडं आलात ना की तुम्हाला ह्यासोबतच मी अनेक दुसरे व्हिडिओ पण सुट्टीचे टाकते, तर तुम्हाला ह्या ठिकाणासोबतच दुसरी पण ठिकाणे फिरता येतील। म्हणजे असं नाही की आता हे एक ठिकाण आहे, ह्याच्या आसपास काय आहे का, तर आहे, भरपूर आहे। आता हा एक पार्ट आहे, अजून ह्याच्या पाठीमागे मी व्हिडिओ अपलोड केले आहेत आसपासचे, आणि ह्याच्यानंतरही मी अपलोड करते की तुम्ही सुट्टीला इथं आलात तर तुम्हाला अजून काय काय पाहायला मिळेल, म्हणजे ह्याच्यासोबतच तुम्हाला बाकीची ठिकाणं एन्जॉय करता येणार आहेत। आता हे जे ठिकाण आहे ना, ह्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगते। पुणे बेंगलोर हायवे आहे ना, उंब्रज सातारा गावापासून पश्चिमेला 11 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र चाफळ गाव आहे, बरोबर। तेथे समर्थ रामदास स्वामी यांनी श्री रामरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून भव्य मंदिर निर्माण केले। तेथूनच पुढे मला वाटते 12 किलोमीटर अंतरावर उंच डोंगर कपारीत समर्थ रामदास स्वामी यांनी एका गुहेची निर्मिती केली, यालाच रामगळ नावाने ओळखले जाते। तेथून जवळपास 100 मीटर अंतरावर एक म्हणजे निर्मळ पाण्याचा झरा आहे, त्यालाच कुबडी तीर्थ म्हटले जाते। छत्रपती शिवाजी महाराज यांना तहान लागल्यानंतर समर्थ रामदास स्वामींनी या ठिकाणी स्वतःच्या हातातील कुबडी मारली, तेव्हा तिथे हे निर्झर निर्माण झालं, अशी आख्यायिका सांगितली जाते। याच रामगळ परिसरात समर्थ रामदास स्वामी यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली। या पवित्र तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी महाराष्ट्रातून देश विदेशातून लाखो समर्थ भक्त येत असतात। हे तीर्थक्षेत्र क वर्ग म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। फक्त राहण्यासाठी जर तुम्हाला सुविधा हवी असेल तर मात्र तुम्हाला खाली म्हणजे इथं राहता येणार नाही आहे इथे सोय, पण तुम्हाला म्हणावी अशी एवढी सोय नाही आहे राहण्याची, तर त्यासाठी तुम्ही खाली जिथं तुम्हाला आसपासचे परिसर बघायचे असतील तर तुम्ही कराडच्या ठिकाणी किंवा उंब्रज किंवा सातारा अशा ठिकाणी राहून तुम्ही तुमच्या सुट्टीचा आनंद घेऊ शकताय। आता हे बघा, इथून आतमध्ये असं थोडंसं वाटतंय ना की हा जो परिसर आहे ना, हा अनुभव घेताना खूप असं वाटतं की एक आपण नाही का म्हणत त्याला ॲडव्हेंचर करतोय असं आहे। आणि एक ऐतिहासिक ज्या गोष्टी असतात ना त्या अनुभवताना ना खूप भारी वाटतं, म्हणजे अंगात एक बळ येतं असं वाटतं ते। आणि स्वच्छता खूप आहे, स्वच्छतेची फक्त काळजी घ्यायला लागेल। आतमध्ये आलात ना तर तुम्हाला थोडंसं ना असे छोट्या छोट्या कलाकृती पाहायला मिळतील, त्यांनी बनवलेल्या आहेत। आणि आतमध्ये मंदिर आहे, म्हणजे छोटी छोटी असे ना गुहेमध्ये मंदिर आहेत, म्हणजे वाकून आत तुम्हाला जावं लागतं। लाईट आहे तिथं, खूप छान आहे, अडचण कसलीही नाही, अस्वच्छता कसलीही नाही, खूप स्वच्छ असा परिसर आहे, खूप छान असा निसर्गरम्य सुंदर खूप छान परिसर आहे। तुम्हाला सुट्टीसाठी इतका भारी आहे ना, आणि सुट्टीसाठीही म्हणाल आणि तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला एक इतिहासातली ही जी काही माहिती आहे याच्यामध्येही भर टाकायला खूप छान हे ठिकाण आहे। लहान मुलांनाही तुम्ही आणा, त्यांनाही खूप आवडेल। आता इथून त्यांनी आतमध्ये जाण्यासाठी खूप छान असं पायऱ्या केलेल्या आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे। आतमध्ये गेलात की तुम्हाला हे बघू शकताय, तुम्ही आतमध्ये गेलात की एक म्हणजे आत जाण्याचं जे आहे ना, असं गुहा कशी असते तसं आहे ते, वाकून जावं लागतं। आता मी कराडमधून निघाले ना तर मी चाफळमध्ये गेले, चाफळमधून जे बोटिंग वगैरे होतं त्याचा व्हिडिओ येईलच, तिथून मी रामगळला गेले, त्यामुळे माझा जो रोड होता ना तो वेगळा होता। पण तुम्ही जिथून जाताय तिथून थोडंसं जर वरती विचारत गेलात ना तर तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळते, चुकण्यासारखं अजिबात नाही आहे। आणि विशेष म्हणजे रस्ते खराब नाहीत। आता हे बघा, असे मंदिर आहेत, आत्ताच इथली यात्रा झाली आहे 2 दिवसापूर्वी, त्यामुळे इथं तुम्हाला असं खूप असं गुलाल वगैरे दिसतोय। इथं बघा, हे बघा, हे जे आहे ना ही मूर्ती, ही अशी तुम्ही बघतच बसणार तिथं जाऊन। आणि आतमध्ये पण खूप स्वच्छता आहे,
स्वच्छतेचं फक्त भान सगळीकडे ठेवावं लागतं आणि इथली यात्रा होऊन सुद्धा तिथं खूप प्रमाणात स्वच्छता आहे. खूप भारी वाटलं, मला तरी खूप छान वाटलं. एक तुम्ही म्हणता ना सुट्टीसाठी आपल्याला एक आनंद पण मिळावा आणि आपल्याला एक माहिती पण मिळावी आणि छान वाटावं असं हे ठिकाण आहे. मी अजून बरीच ठिकाणं तुम्हाला घेऊन येणार आहे. फक्त आता एक्झाम्समुळे मी आम्ही दोघांनीच हे सगळे व्हिडिओ शूट केले आहेत. आता फॅमिलीचे आम्ही ट्रिप सुरू होतील, त्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर छान छान ठिकाणं पाहायला मिळणार आहेत. सुट्टीसाठी फुल टू धमाल असणार आहे. इथं तर तुम्ही नक्कीच या, खूप छान आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. थोडंसं शूट फास्ट झालेलं आहे कारण मी पण ते अनुभव घेत होते, त्यामुळे थोडंसं व्हिडिओ करताना माझं ते फास्ट झालं असेल. पण मी तुम्हाला सगळं दाखवलं आहे. तुम्ही या आणि अनुभव घ्या. अतिशय छान आहे ही जागा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून बाकीच्यांनाही समजेल की इथं हे जे ठिकाण आहे ना, ह्याच्या आसपास पण तुम्हाला बघण्यासाठी भरपूर ठिकाण आहेत. हे एकच नाही आहे, ते पण मी तुम्हाला दाखवेन. धन्यवाद.